आपल्या जादुई स्वरानं संमोहित करणाऱ्या आणि यावत सूर्यचंद्र तारे असेपर्यंत, मी त्या न्यूजमध्ये सुद्धा ते ओळ मुद्दाम टाकली होती की यावत सूर्यचंद्र तारे असेपर्यंत ज्यांचा स्वर अबाधित राहणार आहे, की ज्या स्वराला अखंडित, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की त्याला ते नश्वर नाहीच आहे, म्हणजे असा तो स्वर, म्हणजे नश्वर नसलेला तो स्वर, असा स्वर लाभलेल्या स्वर्गीय लता दिदी यांची आज पुण्यतिथी. अर्थात आपण आज 2 वर्षी ज्यावेळेला हा कार्यक्रम इथं घेत होतो त्या वर्षी मला वाटतं सगळ्यांच्या भावना खूप म्हणजे गहिऱ्या असं होते, की व्यक्त होत असताना सुद्धा बरेच जण पाणावलेले होते, बऱ्याच जणांचे डोळे याच व्यासपीठावर. मागच्याही वर्षी आपण कार्यक्रम घेतला आणि या वर्षी आपण घेतोय. अर्थात हा उत्सव म्हणजे थोडक्यात असा आहे की या कार्यक्रमाच्या निमित्तानं नवे जुने सगळे गातात, त्यांना व्यासपीठ या ठिकाणी निर्माण होतं. त्या चुका म्हणा किंवा आणखीन चांगलं असं काही करता येईल का या दृष्टीनं हे व्यासपीठ चालू राहायला पाहिजे. आणि याचं काकाजी काही वाटत नाही. आम्ही दुपारी आलो, मस्तपैकी झाडून काढलं, खुर्च्या लावल्या, सगळे आमचे जोशी भाऊ होते की सोबत, म्हणजे आणि छान वाटते ते, म्हणजे असं करायला असं की आपण सगळी तयारी, बॅनरही आम्ही चिटकावलं, सगळं मेसेज करतो सगळ्यांना, पण काय ते सगळे बरोबर ठरलेल्या वेळेच्या पुढे तासभर येते. ती आता सवय झाली आणि काही वाटत नाही तसं, ते की छान वाटतंय आपण सेवा करायला. आणि नाहीतरी बघा संगीत क्षेत्राची सेवा हेच खऱ्या अर्थानं, कारण कुणीतरी पायाचा दगड व्हावंच लागेल ना, इमारत कशी उभं राहील. ती भूमिका आमच्याकडे आली आहे. काय हरकत आहे राजकुमारजी की आम्ही पायाचा दगड म्हणून कायम दगडच राहू. तुम्ही सगळे त्याच्यावर इमले बांधा, इमारती बांधा, पण ते बांधा, याच्यासाठी आम्ही ती मेहनत घेतोय. काकाजी सहज असं म्हणत नाहीत की प्रत्येक वेळेला बघा तुम्ही प्रत्येक कल्चरल कार्यक्रम बघा, एवढे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत आपल्या अंबाजोगाईमध्ये सलग 3 वर्ष आले. काकाजींनी पहिल्या एका शब्दामध्ये फटकन सांगितलं होते, ठीक आहे ही जबाबदारी आपण पार पाडू. त्या निमित्तानं आले ना ते आयानाली आम्यानाली बंगश कधी येणं आपल्याकडे शक्य आहे का? पहिल्यांदाच विचारतेत विमानतळ आहे का, म्हणजे ती अडचण आपली, म्हणजे इतकं 5 स्टार हॉटेल आहे का? त्या मगाशी सांगितलं तुम्हाला की काकाजी कुस करून खाऊ घालत होते, ते दाल भाटी तूप होत त्यांना ते वेगळंच वाटायला सगळं, म्हणजे इतकं मनातनं कलाकारांची सेवा करणारं व्यक्तिमत्व. आणि काकाजींना वाटतं की असं व्यासपीठ निर्माण झालं, ते नेहमीच तर चालूच आहे ना तुमचं. काय ते अवघाची संसार सुखाचा करीन, कुणाचा झालाय सुखाचा, लय सुखाचा करीन म्हणून तरी कुणाचा झालाय सुखाचा. पण त्याच्यातून थोडासा वेळ काढा, इथली एनर्जी तुमच्या संसारात वापरा. तुमच्या त्या जे तुमचं काही जे असेल, आमचे चार्टर्ड अकाउंटंट साहेब बसले तिथं किचकट सारखं ते आकड्याचा गोळ लावत बसते, ते त्यांचं ते सारखं डोक्यात तेच असते. आता आज इथून बसलेत, पुढच्या आठवड्यावर ते फ्रेश काम करतात, आकडे पटपट दिसायला लागते त्यांना, म्हणजे ती एनर्जी इथून घेऊन जाऊन त्या क्षेत्रामध्ये ती एनर्जी वापरता येते. आणि आणखीन एक गुपित सांगतो तुम्हाला, एकाच क्षेत्रात कधीच काम करायचं नाही. काकाजी खरंच सांगतो बरं का, मी आता तुम्ही नेहमी विचारतात की डॉक्टर राजेश बोले नाही तिथं, पण त्यांच्या तोंडावर म्हणजे मी म्हणतो आणि काकाजी नेहमी म्हणतात की नेमकं तू त्यांना गोळ्या देतोस का ते तुला गोळ्या देतो. हे विनोदानं झालं असं. आमची मैत्री आहे, आता त्याला काय करणार, आमच्या दोघांची घनिष्ठ मैत्री आहे. ते ही आहे मानस उपचार तज्ञ आहे. मी काकाजी तिथं अभ्यास केला, पटेल साहेब तिथं पेशंटचा अभ्यास केला. जास्त पेशंट्स कोणते आहेत माहिती का काकाजी, जी एकाच क्षेत्रात काम करतात त्यांची संख्या जास्त आहे बरं का. हे बारकाईने अभ्यास करा, एकाच क्षेत्रात काम करणारा माणूस कधी पागल होऊन जाते, तेच विचार करत बसतंय. समजा मास्तरकी करत असेल ना, पूर्ण वेळ मास्तरकीच करायला ना ते पागल होतंय. ती खिचडी कसं फोडणी द्यायची, भूगोलाचं कसं, ह्याचं कसं, 24 तास तीच विचार करते, डोकं हँग होऊन जाते. माणसानं 2-3 क्षेत्रामध्ये आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करावं. इकडची एनर्जी तिकडं, तिकडची एनर्जी इकडं, इकडची तिकडं, असं ते ट्रान्सफर करत राहावं. इंगोली डॉक्टरकडे जाण्याची गरज लागत नाही, फ्रेश राहतंय माणूस. आणि आमच्याकडे या की चांगलं क्षेत्र आहे की संगीताचं, ऐकायला या. आम्ही तर सारखं तुम्हाला दिवसभरात मी 10 वेळेस मेसेज टाकतो,
या, बसा, ऐका, एनर्जी घ्या आणि जा. बस हेच, दुसरं काही नसतं. हे कार्यक्रम अट्टहासानं करण्यामागचा उद्देश तोच आहे. आपल्या अंबाजोगाईची जी संस्कृती आहे ना, ही संस्कृती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. आणि यासाठी काकाजींचा नेहमी सातत्यानं प्रयत्न असतो. ते नेहमी म्हणतात ना की प्रकाश विचारते नाही, डायरेक्ट हो म्हणून. आणि त्याला अधिकार येतो की तो त्याला जे करायचं ते करू शकतो. तो तेवढा बिनधास्त त्यांनी तो अधिकार मला दिलेत आहे तो असा. आणि त्या अधिकाराला त्यांचाही छंद आहे. तुम्ही जे म्हणला एका क्षेत्रामध्ये कवच काम करीत सगळीकडेच. बिलकुल बिलकुल. काकाजी दिवसभरात हे बघा, एनर्जी काय माहिती. हो नाही नाही नाही, अहो पटेल साहेब, ते मला आणखीन त्यांचा अभ्यास जमलाच नाही मला करायला. 30 वर्ष झालं जवळपास. अहो सकाळी उठलं ना की पहिलं ते राख सावडायला हजर असते तिथं. थोड्या वेळानं लगेच कोणाच तरी माती असतेच. ते झालं की लगेच अक्षता टाकायला हजर. ती असं सारखं. आणि तिथून लगेच कीर्तनात त्या महाराजाच्या पुढे बसलेले दिसतात लगेच. पुन्हा लगेच संध्याकाळ झाली की वाढदिवसाचे केक कापायला गेलेले असते. म्हणजे कंटिन्यू असं सतत. इतकी एनर्जी शक्य नाही हो. आम्ही खूपदा प्रयत्न करून बघितलाय. पटेल साहेब, एकदा पटेल साहेबांना घेऊन जावा तुम्ही काकाजी. उग 1-2 दिवस गाडीत फक्त उग बसून जाऊ द्या माग. म्हणजे पटेल साहेब काही बोलू नका, फक्त गपचीप बसून राहा. 2 दिवस काकाजी सोबत फक्त फिरून दाखवा मला. माझं चॅलेंज आहे, उघड चॅलेंज आहे. 2च दिवस शपथ. आम्ही करून बघितलंय पटेल साहेब. संध्याकाळी गाडीतून उतरलं का धरणी माय जागा देत नाही. अवा एकदा घर गाठू की असं झालेलं असतंय. आणि तरी काकाजी म्हणतात ये बस. असं तेवढेच फ्रेश ते गप्पा मारायला असते. हे कुठं नेमकं कुठून एनर्जी कशी काय ते देव जाणे ते. पण प्रचंड एनर्जी अशी की या हे जे कार्यक्रमाचं जे औचित्य आहे की त्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगतोय की सतत तुम्ही सांगीतिक, विशेष म्हणजे अंबाजोगाई मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी हे वाढलं पाहिजे. नेहमी पत्रकारांची सगळ्यांची साथ आहे. विशेष म्हणजे कलाकारांना नवे नवे कलाकार आले पाहिजे. तुम्ही लिहित जा, तुम्ही द्या. पत्रकारांजवळ व्यक्त व्हा, मी हे करतोय, मी ते करतोय. आता कसं राहतंय, आपल्या लोकांचं कौतुक केलं शहरातल्या तर बाहेरचे कौतुक करते. नाहीतर बाहेरचे बाळाच म्हणतात. बाळासाहेब कुणी म्हणणार, आपण बाळासाहेब म्हणावं लागते. म्हणून मी कलाकारांना जे सतत सारखं सन्मान जे देण्याची भूमिका असते ना, ती केवळ ती प्रांजळ भूमिका असते की आपण कौतुक करावं तर बाहेरचे लोक रसिक कौतुक करतात. कॉम्पिटिशनचं जग आहे प्रचंड. आपण सन्मान दिला की बरोबर सन्मान मिळतो जगात. आणि हे मला अनुभव आहे चांगला या गोष्टीचा. एवढंच फक्त उद्देश, प्रांजळ उद्देश असतो या कार्यक्रमाचा. एवढे या ठिकाणी व्यक्त होतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. निश्चितच आपण या ठिकाणी भावना व्यक्त केल्या. खरं तर हे कार्यक्रम करणं सोपं काम नाही. खरं तर सरांना खरंच काहीच गरज नाही एवढं वेळ जगण्याची, परंतु हे सगळं कलाकारांसाठी करतात. परंतु कलाकारांना खरं तर याची जाणीव होणं गरजेचं आहे. होईल होईल, नक्की होईल. यानंतर गीताताईंना थोडस विनंती करतो की आपण थोडस या ठिकाणी आपली भावना व्यक्त करावी. नंतर आपले गाणे या ठिकाणी ऐकायचे आहे. चला, नाही नाही बस काकाजींचं मनोगत पुस्तक. आज भारतरत्न लता मंगेशकर यांच्या तिथीनिमित्त हा कार्यक्रम होत आहे. खरं तर मी आपल्या सर्वांची माफी मागतोय का अंत्यविधी म्हणून उशीर झाला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सोनगीता जयभाई मॅडम, या कार्यक्रमाला उपस्थित पत्रकार आर पटेलजी, दत्ताभाऊ बेकर, वीरेंद्रजी गुप्ता, प्रकाशजी बोरगावकर, नावं सगळ्यांची घेता येतील उपस्थित सर्वजण. खरं तर प्रकाशने सांगितलं की प्रत्येकाला एक छंद असावा. त्यांनी आमच्या सीएकडे बघून सांगितलं की बाबा हे बघितलं नाही तर हिशोबात चूक होईल. पण तुम्ही हे म्हणलं नाही. अरपटीनं जर गाणं म्हणलं, रोज उठून कुठं निघाल्यापेक्षा मन स्वच्छ राहील, गाव स्वच्छ राहील. खरं सांगू का,
हो दत्ता भाऊ, कसं आहे की तुम्ही पत्रकार लोक सापडल्यावर सोडत नाही. आम्हाला तुमचा गुण सहवास लागला का कसा लागला माहित नाही, आम्ही सापडल्यावर सोडत नाही. हो डॉक्टर सापडल्यावर सोडत नाही, कारण इथं टेक इट इझी आहे, यांचा तुम्ही घेऊ हा वाद वेगळा आहे. पण पत्रकार आर पटेल साहेबांना कुठलाच छंद नाही. नाही ते छंद नाहीच, हे छंद नाहीच. व्हिडिओ शूटिंग सुद्धा उगं करमणूक म्हणून करीत नाही, एखादं काहीतरी दाखवायचं असते म्हणून व्हिडिओ शूटिंग करतात. मला वाटतं हा झाला जरी चेष्टाचा विषय, तर माणसाला जुन्या काळात लोकांना कधीतरी ताण यायचा आणि तो ताण नात्या गोत्यातल्या एकत्रीकरणावर तो संपत होता. आज भिंती आबोल झाल्यात, नवरा बायको मुलं हे मोबाईलमध्ये गुंतलेत, एकमेकाला विचारायला तयार नाही. त्यामुळं डॉक्टर इंगोले सरांचा दवाखाना जोरात चालतोय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. बरोबर आहे, कारण माणसाला बोलायला असलं तर मग व्यथा असेल, आनंद असेल, ते व्यक्त होताना कुणीतरी तो आनंद, तो ऐकणारा तेवढ्याच ताकदीचा असला तो माणूस व्यक्त. गाण्याचंही ऐकत गाणंही म्हणताना किती लोक आहेत त्याला महत्व नाही, जे ऐकतात ते मन लावून ऐकतात. मला वाटतं ती मैफिल. आणि जे आहे ते आपलं गाणं म्हणणारं म्हणाले, शेजारी पाजारी गप्पा मारायला लागले. गाणं म्हणणारा एक गाण्याच्या नंतर तो म्हणू शकत नाही, त्याची लय लागत नाही, सूर लागत नाही. खरं तर ही इथं कार्यक्रम प्रकाश बोरगावकरांचे आणि दत्ता आंबेकर ही सगळी टीम घेते, ते कुणाला बक्षीस मिळावं, कुणाला फार पुढं जायचं ह्यासाठी नाही. आपल्याला जे येत आहे ते व्यक्त होत आलं पाहिजे. चुकलं तरी सांभाळून घेणारा रसिक वर्ग पाहिजे आणि चांगलं गाणं म्हणलं तर पाठीवर थाप देणारा वर्ग असला पाहिजे. मला वाटतं रसिकामध्ये ही गुण आहे, आमच्या राजकारणात हा गुण नाही. आमच्या राजकारणामध्ये जे केलं त्याचं कौतुक होत नाही, जे राहिले त्याला ठोका दिल्याशिवाय राहत नाही. मला वाटतं कौतुकाची भाषा ह्यामध्ये ह्याची एवढी ताकद आहे की लय नसणारा, सूर नसणारा माणूस सुद्धा रोज घरी रियाज करतो आणि कधीतरी तिथं सुरानं आणि लयानं त्यानं म्हणायची तयारी ठेवली. मला वाटतं माणूस हा चुकीचा पुतळा आहे, कुणीच परिपूर्ण नाही आणि प्रत्येक जण लता मंगेशकर होणार नाही. कारण ही दैवी देण आहे, ही दैवी देण आहे. त्यांना रियाज हा नंतरचा भाग आहे, पण दैवी देण ही फार मोठी गोष्ट आहे. ते गॉड गिफ्ट ज्याला आपण म्हणतो ती त्यांच्यात होती, म्हणून त्या फार मोठ्या आंतरराष्ट्रीय गायक झाल्या. प्रत्येकाला सहजासहजी मिळत नाही. काही जणांना गॉड गिफ्ट असते, काही जणांना संघर्षाची गिफ्ट असते, काही जणांना रियाजाची गिफ्ट असते. पण कुठली तरी गिफ्ट असते की माणूस वाट काढतो, मग धक्का मारून काढू कडेकडेने काढू, मला वाट काढत असतो. मला वाटतं गायक खूप जण आहेत, पण व्यासपीठ मिळणं हे फार अवघड आहे. आणि जोपर्यंत व्यासपीठ मिळत नाही तोपर्यंत त्याला ते गाता येते का हे समाजासमोर येत नाही. म्हणून चॅनलनं, टीव्हीनं लोक वेळविले, सोशल मीडियावरल्या बातम्यानं, कॉपी पेस्टनं, दांडकं घेऊन फिरणाऱ्याने समाज वेळविला. कधी कधी सुधारवला, मी थोडं एकदम मोकळी गप्पा आहे. कधी सुधारला, कधी आग टाकली, कधी पेट्रोल टाकलं, विजवायचं दाखवलं, वेगळंच काहीतरी केलं. हे चालत राहणार आहे, कारण कलियुग आहे. कलियुगामध्ये ह्या गोष्टी होणारच. आणि मला वाटतं प्रत्येकाने आपलं काम नाही केलं तर सगळ्यांचे धंदे चालतील कसे, हा फार मोठा प्रश्न आहे. मला वाटतं निसर्ग भरीत असताना, दैवी लीला करीत असताना ह्या गोष्टी अपेक्षित आहेत. परंतु कधीतरी आपली आई स्वयंपाक करते किंवा आपली बायको स्वयंपाक करते, नवरा थुकून येतो आणि ताट लावा म्हणतो. एखादं मीठ मिरची कमी असली की तू बरोबर नसलं की तू ताट झिटकारतो आणि त्याचा पारा गरम होतो. पण कधीतरी त्या ज्याला जेवायचंय आपल्याला कधी तसा स्वयंपाक जमतो का हे ज्याला प्रयत्न करता येते तो चिडत नाही, मुकाट्यानं खातो, चांगला स्वयंपाक म्हणतो. मला वाटतं ही लीला आहे, ही सुद्धा गॉड गिफ्ट आहे. म्हणून माझं जे म्हणणं आहे
ते आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. आज एकमेकाला त्रास देण्यापेक्षा, एकमेकाच्या पुन्हा गप्पा मारण्यापेक्षा ट्रम्प काय करतायत, हे काय करतायत ह्याच्यावर टीका टिप्पणी करून जणू काय आपल्या टीका टिप्पणीनं त्यांच्यावर इफेक्ट होईल ह्या थेरत आपण आहोत. त्याच्यापेक्षा आपल्याला आनंद कशात. मला वाटतं जग शेवटी पैसा कमवतं, स्टेटस कमवतं, इज्जत कमवतं, पण पदापर्यंत जातं. पण सुख आणि समाधान त्या दोन शब्दाच्या भोवती शेवट आहे. म्हणून सुख आणि समाधान बघायचं असेल तर ते दुसरीकडे बघता येत नाही, आपल्या अंतरंगात बघावं लागतं. ज्याला आपल्या अंतरंगात सुख आणि समाधान बघता येते, मला वाटतं तो गरीब आहे का मोठा आहे, तर तो खरा श्रीमंत आहे असं म्हणलं तर वावटाना. म्हणून प्रकाश गोरगावकर माणसं जोडायचा नाद आहे. मग ते गाण्याच्या माध्यमातून, तबल्याच्या माध्यमातून, कधी कधी चुकलं तर आवाज बदलून, पण मला वाटतं पिढी घडावी, पिढी जोडत राहावी आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून रेलचल चालत राहावी हा त्याचा प्रयत्न आहे. मी कायम त्याच्यासोबत यासाठी आहे की ज्या गोष्टी आपल्याला करता येत नाहीत, प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला करता येत नाही. आपल्या गीता मॅडमला गाता येत असेल, कुणाला वाजविता येत नसेल. आमचं राजकारणाचं वेगळं आहे. आम्हाला मॅडम नाटकात जरी काम कधी शिकलो नाही, तर विदाऊट मेकअप आम्ही रोल करतो. आमचं कामच आहे, कवा वाजवायचं करतो, कवा वाजवून घ्यायचं करतो, सगळे रोल करतो. पण चेहऱ्यावर मला वाटतं आम्हाला एक देण आहे, मार खाल्ला तरी चेहऱ्यावर हास्य दाखवण्याची ताकद. मला वाटतं ही सुद्धा गॉड गिफ्ट आहे आमची. हो, खरं की नाही, आमची ही गॉड गिफ्ट आहे. आणि राहिला आमचा प्रवासाचा, हे मी निमित्त आहे. मला कधी मी दिवसभर गाणं ऐकतो, मी दिवसभर गाणं कधी कधी ऐकतो गाणं, आणि एकच गाणं ऐकतो पास कंटिन्यू. ते पण झालं, गाडीतून उतरलो, पहिलं वाक्य येत नाही, कारण माझ्यात त्या पत्त्या नाहीत. आणि त्या पत्त्या कधी प्रकाशनं बसविल्या नाही, आणि त्या मापाच्या मिळाल्या नसतील, हा भाग वेगळा नाही. हो बरोबर आहे, कारण प्रकाशने खूप जणांना छंद लावला. मला का लावला नाही हाच माझा प्रश्न आहे. आणि मला लावला असतं तर त्याला वाटलं असतं पुन्हा कुणालाच छंद लावायची गरज पडली नाही. पण हा विषय सोडा. पण मला वाटतं कधीतरी मित्र जमवावे, मित्रामध्ये असे मित्र जमवावे ज्याच्याकडे आपली दुःख सांगताना त्यानं रडून ऐकावून हसून सांगू नये, असे मित्र जमवावे. आणि सुख अशी माणसं सांगावी की त्याचं दुःख आपल्या सुखानं निघून जावं. मला वाटतं ही मैफिल जमत असताना कधीतरी आपल्या अंतरंगाला आपल्या चुका आणि आपलं चांगून पण विचारावं. आणि आपलं जर मन म्हणलं, आपलं अंतरंग जर म्हणलं की लोक जग जरी चुकलं म्हणलं आणि आपलं अंतरंग म्हणत असेल केलंच ते चांगलं केलं, मला वाटतं ह्यापेक्षा मोठी शब्दास्ती नाही. धन्यवाद.